महत्वाचं आहे. मला विचारायचं होतं की या आजारावर जिनॉमिक्स या सायन्सचा उपचार होऊ शकतात का, आणि त्याच्या आधी जिनॉमिक्स म्हणजे काय हे आपण लोकांना समजावून राईट. तर जिनॉमिक्स म्हणजे काय, तर जेनेटिक्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 300 ट्रिलियन जशा पेशी आहेत, प्रत्येक आपली वेगवेगळी पेशी आहे. त्या प्रत्येक पेशीमध्ये आपला एक डीएनए असतो. त्या पेशीच्या जे केंद्र असतं त्या केंद्रामध्ये डीएनए असतो आणि त्याच्यामध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात आणि जवळजवळ 20 ते 25 हजार छोटे जीन्स असतात. आणि आपण आपल्या शरीरात जे काही घडत असतं की आपलं जे काही शरीर असतं ते या जीन्समुळेच कार्य करत असतं. म्हणजे जीन्स हा एक प्रकारचा आपला रोडमॅप असतो म्हटलं तरी चालेल, की आपल्या प्रत्येकाच्या स्वतःमध्ये असतो आणि त्याप्रमाणेच आपलं प्रत्येक पेशी त्याप्रमाणेच वागणार अशी असते. गमत म्हणजे प्रत्येकाचा हे जे जीन जे असतात ते वेगवेगळे असतात. म्हणजे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की जेनेटिक स्टडी करून आपल्याला त्या व्यक्तीची बरोबर ओळख सुद्धा पटवता येते. आताच आपण पाहिलं की आता दुर्दैवाने जो ब्लास्ट झाला तर ते अशा किंवा एअर इंडियाचा अपघात झाला जिथे सगळी जी शरीर जळून गेलेली असतात, तर मग ओळखता येत नाही चेहरा, म्हणून मग ते डीएनए टेस्ट करतात, कारण प्रत्येकाचा डीएनए वेगळा असतो. पण जरी तो वेगळा असला तरी गंमत म्हणजे आपण जर सगळे जगातली व्यक्ती घेतल्या, माणसं घेतल्या, तर त्याच्यातले 99.99 हे सगळ्यांचे जीन्स सेम आहेत. अरे बापरे, 0.1% प्रत्येकामध्ये वेगळे, 0.01 तर त्या 0.1% वेगळेपणामुळे आपण सगळे वेगळे दिसतो. आपले सगळं शरीर वेगळं दिसतो, नाही तर सगळे सेमच दिसले असते, पण ते फक्त 0.1 आहे. काय अद्भुत शास्त्र आहे. हो, म्हणजे आपण जर कम्पेअर केलं तर आपल्यामध्ये आणि चिंपॅन्झी जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा 98% जीन्स सेमच असतात. बरं झालं 2% वेगळे. आपण सगळे चिंपॅन्झीला असतो. मांजरामध्ये आणि आपल्यामध्ये 60% सापे असतात. बरं, असं तर ही अशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे सगळे हे मुळात जीन्स असतात आणि त्याप्रमाणे आपल्या पेशी कार्य करत असतात आणि त्याच्यामुळे त्याला महत्व आहे. त्या जीनमध्ये जर एका जीनमध्ये जरी बदल झाला, त्याला मोनोजेनिक डिसऑर्डर्स म्हणतात, तरी शरीरामध्ये मोठे बदल दिसू शकतात. म्हणजे टू दॅट एक्सटेंट एखाद्या जीनमध्ये जर म्युटेशन निर्माण झालं तर कॅन्सर सारखे रोग सुद्धा त्यांनी होऊ शकतात. असे मोठे आता GJB2 नावाचा एक जीन आहे, जस्ट माहिती म्हणून सांगतो. तो जर बदलला असेल, परिवर्तन त्याचं झालं असेल, म्युटेशन झालं असेल, तर आपण जे बघतो की जन्मजात बहिरेपणा येतो, तो केवळ या 20-22 हजार जीन मधल्या एका जीनच्या बदलामुळे येतो. इतकं ते त्याला महत्व असतं. त्याच्यामुळे आपण जे बरेचसे दुर्दैवी हे बघतो, खूप दोष असलेली बाळं कधी कधी निर्माण होतात, तर खूप जेनेटिक चेंज, डाऊन सिंड्रोम मध्ये अख्खा क्रोमोझोम बदललेला असतो. एक ऍडिशनल क्रोमोझोम म्हणजे ज्या 23 क्रोमोझोमच्या पेअर्स आहेत त्याच्यातल्या 21व्या क्रोमोझोमच्या 2 प्रतीच्या वेळी 3 प्रती असतात. ट्रायसोमी एवढाचसा दोष, पण त्या मुलाचं संपूर्ण आयुष्य किंवा 22,000 मधल्या एका व्यक्तीने नीट नाही काम केलं तर सगळं पर्सनॅलिटी बदलून जाते. दुर्दैव